नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर आंघोळीसाठी म्हणून गोखल्यांच्या घरी आलेला असतो. त्याच दरम्यान तिथे छायाही आलेली असते. तर छाया माधवीला म्हणते, मुक्ताने बाकी जादूच केली, म्हणजे सागरला घर जावई होण्यासाठी कन्व्हिन्स केलं. लगेच माधवी व मंदा तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. छाया म्हणत असते, काय हो, खरंच खरं आहे का? तर लगेच माधवी म्हणते, अहो आत्ताच सागररावांनी सांगितलं ना, मुक्ता सईला अंघोळ घालतीये, याला इमर्जन्सी मीटिंग आहे म्हणून आज तो इथे अंघोळीला आलाय. छाया काही बोलणार तेवढ्यातच माधवी म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी खोबऱ्याच्या वड्या घेऊन येते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागरच्या कपड्याला इस्त्रीच केलेली नसते. तर पुरुषोत्तम सागरच्या कपड्याला इस्त्री करत असतो. तिथे मिहिका येते आणि मिहिका विचारते की हे तू काय करतोयस? तर पुरुषोत्तम सांगतो, इस्त्री करतोय. तर लगेच मिहिका म्हणते, ते मला दिसतंय, पण तू हा शर्ट का इस्त्री करतोयस? त्या सागरचा शर्ट तू इस्त्री का करतोयस? पुरुषोत्तम लगेच म्हणतो, तू असं काय करतेस? तो आता ऑफिसला जाणार आहे. ऑफिसला असा चुरगळलेला शर्ट घालून जाणार आहे का? त्याच्या कॉन्फरन्स असतात, मीटिंग असतात इम्पॉर्टंट, आणि शेवटी माझा जावई आहे, त्याचा आदर करणं हे माझं काम आहे ना. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर बाथरूम मधनं बाहेर येतो. तर सागरला त्याचा शर्ट कुठेच दिसत नाही. सागर इकडे तिकडे पाहू लागतो. तर लगेच पुरुषोत्तम सागरचा शर्ट घेऊन येतो. पुरुषोत्तम सागरला म्हणतो, शर्ट जरा चुरगळलेला दिसत होता म्हणून इस्त्री करून आणली. सागरचं आणि पुरुषोत्तमचं बोलणं छाया आणि तिची मैत्रीण ऐकत असते. तर सागर म्हणत असतो, कशाला कष्ट घेतले? पुरुषोत्तम लगेच म्हणतो, अहो फक्त 2 मिनिटं लागले त्याला. सागर पुरुषोत्तम दोघेही हसत हसत बोलत असतात. तर छायाची मैत्रीण लगेच तिला म्हणते, काय हो छायाताई, तुम्हीच म्हणाला होतात ना की 2 दिशेला 2 तोंड असतात, हे तर चांगले बोलताय. लगेच छाया म्हणते, मी जे पाहिलं ते तुम्हाला सांगितलं. तेवढ्यात लगेच मागणं माधवी आणि मंदा येते. त्यांनी छायाचं व तिच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकलेलं असतं. तर लगेच माधवी म्हणते, प्रसंगांवरून गोष्टी बदलतात छायाताई, आणि मुक्ताच्या सासरची मंडळी मनाने खूप चांगली आहेत. लगेच छायाची मैत्रीण म्हणते, मनानेही चांगली आहेत आणि दिसायलाही चांगली आहेत. तुमचं जावई खूप हिरो सारखा दिसतो. इकडे पुरुषोत्तम सागरला म्हणतो, तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. चला, चहा आणि नाश्ता तयार आहे, आपण करून घेऊयात. सागर मात्र घाईत असतो. तो चहा आणि नाश्त्यासाठी नकार देत असतो. सागर त्याचे कपडे घेतो आणि घाईतच तिथे निघून जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर घरी आल्यानंतर बापू सागरला अडवतात आणि अडवत म्हणतात की लग्न झाल्यानंतर माणसे जबाबदार होतात, पण तू दुपटीनं बेजबाबदार होत चाललायस. बापू मुक्ताकडे बोट दाखवत म्हणतात, ही पोरगी तिचं घर सोडून तुझ्या घरात संसार करायला आली. तू तिला सांभाळायचं का वाऱ्यावरती सोडून द्यायचं? इंद्रा लगेच म्हणते, अहो या पोराला सगळ्यांसमोर कशाला बोलता? कोणाला काहीच समजत नसतं की नेमकं झालंय काय. तर इंद्रा विचारते, काय झालंय? तर लगेच बापू इंद्राला म्हणतात की पोरगा मोठा झाला तर त्याचा माझं बी मोठा झालाय. काल जाताना सुनबाईला पार्टीला घेऊन गेला आणि येताना त्यांना तिथंच ठेवून आला. हे ऐकताच इंद्रालाही धक्का बसतो. सागरला असं वाटत असतं की बापूंना हे सगळं मुक्ताने सांगितलं, त्यामुळे सागर तिच्याकडे खूपच रागारागाने पाहत असतो. तर मुक्ता कुणावर सांगते, मी काही नाही केलंय. बापू लगेच सागरकडे येत म्हणतात, तू का तिच्याकडे रागाने पाहतोयस? अरे ती इतकी साधी आहे की तिनं घरी येऊन कोणाला काय बी नाही सांगितलं. पण सागर, दुनियेला डोळं आणि कान असतात. बिल्डिंगच्या वॉचमननं मला सकाळी सांगितलं की पार्टीवरनं तू नशेत एकटा घरी आलास. त्यावेळी थोड्या वेळानं दुसरी गाडी येऊन सुनबाईला घरी सोडून गेली. पुरुषोत्तम सागरला म्हणतो, जे केलंय त्याची शरम नसन वाटत तर निदान तिला सॉरी तरी म्हण. पण सागर मात्र मुक्ताकडे रागानेच पाहत असतो. बापू म्हणतात, असं बघतोस काय तिच्याकडं, माफी माग तिची. सागर न माफी मागताच तिथनं जायला लागतो. पण बापू लगेच सागरचा हात पकडतात. शरम वाटते का माफी मागायची? तर हे काम करायची सवय नाही वाटली? सागर लगेच मुक्ताला म्हणतो, काल जे झालं ते परत नाही होणार. सागर तिकडनं जायला लागतो. तर बापू लगेच सागरला थांबवत आणि त्याच्यावरती चिडत म्हणतात, ही पद्धत झाली का माफी मागायची? मला दुसरं काय बी नाही ऐकायचं. गुमान सुनबाईची नीट माफी माग. हे सगळं पाहता सई देखील खूप घाबरलेली असते. सागर रागातच मुक्ताकडे येतो आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो, मी माफी मागणार नाही. तुम्हाला काय समजायचं ते समजा. लहान पोरगी नाहीये ही, आणि मी बांधूनही ठेवलं नव्हतं. शिकलेली डेंटिस्ट आहे, स्वतःहून आलीही ना घरी. प्रत्येक गोष्टीचा तमाशा केलाच पाहिजे का? सागर मात्र रागातच तिथनं निघून जाते. बापू लगेच इंद्राला म्हणतात की दरवेळी तू या पोराला पाठीशी घालत आलीस, बघ आता तूच. लगेच इंद्रा बापूला शांत करत म्हणते, अहो जरा शांत व्हा. कणाला एवढं बोलतात त्याला? तुम्हाला माहिती ना, तो काही जरी बोलला तरी त्याच्या मनात काय बी नसतं. बापू आणि इंद्रा दोघेही एकमेकांशी भांडत असतात. तेवढ्यात तिथे सागर येतो. स्वाती सागरला थांबवत म्हणते,
मला केमिस्टकडे सोडशील, थोडं काम होतं. तर लगेच सागर मान हलवत होकार देतो. तर बापू लगेच म्हणतात, काही नको स्वाते, नाहीतर तुला भी अर्ध्या रस्त्यात सोडून जाईल. सागर स्वातीला म्हणतो, गाडी काढतो, यायचं असेल तर ये खाली. लगेच स्वाती पर्स घेऊन त्याच्या मागे जाते. इंद्रा लगेच बापूवरतीच ओढत म्हणते, कमालच झाली तुमची. एखाद्याला बोलायला लागले तर नुसते बोलतच राहता. माझा पोरगा नाश्ता न करता निघून गेला. बापू म्हणतात, अगं पोराच्या प्रेमाची जर पट्टी डोळ्यावर बांधून बसलीस ना तर एक दिवस तोंडावर पडशील. कधी मला कळतच नाही त्याला ओरडावं की तुला. त्यानंतर बापू रूममध्ये निघून जातात. तर लगेच इंद्रा सईला म्हणते, सई आटप लवकर, स्कूल बस येईन, मी तुला सोडून येते. पण मात्र सई म्हणते, आज तू नको सोडू, आज मला मुक्ताई सोडेल. मुक्ता म्हणते, अगं मी सोडूच शकते तुला, पण आजी सोडते ना तुला, मग आजी बरोबर जा. सई मात्र म्हणत असते, नाही तूच सोड मला. तर लगेच सई मुक्ताला तिकडनं घेऊन जाते. हे सगळं पाहता इंद्रा खूप अपसेट झालेली असते. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता माधवीच्या घरी येते. तर मुक्ता लगेच माधवीला चहा मागवते. बापू मुक्ताला विचारतात की आमचे परममित्र काय करतात. तर मुक्ता सांगते, काही नाही, मज्जाच. माधवी मुक्ताला चहा देते आणि माधवी म्हणते, कळलं ना आता की स्वतःला उशीर झाला तर कशी गडबड होते. मुक्ता लगेच म्हणते, तू मला बोलतीयस की मला वाटलं मी कशीच बोलतीये. तर लगेच मी का मुक्ताकडे येत म्हणते, अगं काय तू सकाळी सकाळी जिजूला त्याच्याच घरातून बाहेर काढलंस. तो आला होता ना सकाळी आंघोळीला, तेव्हाच म्हटलं की बाईने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. तर बापू लगेच म्हणतात, अगं मुक्ता, सागरला घाई होती तर त्याला जाऊ द्यायचं ना आंघोळीला. मुक्ता म्हणते, मला जेव्हा बाहेर काढलं होतं तेव्हा मला कोणी कोऑपरेट केलं का. आता त्याला गरज होती तर तो आला. मी का मुक्ताला सांगते, आला पण त्याचे खूप लाड सुरू होते. मावशी त्याला टॉवेल काय देत होती, काका त्याचे कपडे इस्त्री करत होते. तर लगेच मुक्ता म्हणते, अरे काय बाबा, हे इस्त्री वगैरे काय. तर लगेच मुक्ता मिहिकाला म्हणते, बघ मिहू, आई बाबा चक्क त्या कडू कारल्याची बाजू घेत आहेत. माधवी म्हणते, कडू कारलं काय म्हणतेस. तेवढ्यात लगेच मुक्ताला फोन येतो. तर मुक्ताला फोनवरनं समजतं की मला अवॉर्ड जाहीर झालाय. हे ऐकताच मुक्ता खूप खुश होते आणि सगळ्यांना आनंदात सांगते की मला अवॉर्ड जाहीर झालाय. हे ऐकताच घरच्यांना देखील खूप आनंद होतो. मुक्ता सांगते, मी जे मेडिकल कॅम्प जाहीर करते ना त्यासाठी त्यांनी मला हेल्थ केअर हा अवॉर्ड जाहीर केलाय. मुक्ताला खूप आनंद होतो. तर माधवी आणि मुक्ता लगेच एकमेकींच्या प्रेमाने गळ्यात पडतात. मुक्ता म्हणते, त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन कुरिअर केलं होतं, पण त्यांना आज सकाळी कळलं की ते कुरिअर पोहोचलंच नाहीये. त्यामुळे लास्ट मोमेंटला ते आता फोन करतात आणि हे आजच आहे. तर त्यांनी अख्ख्या फॅमिलीला इन्व्हाइट केलंय. पुरुषोत्तम मुक्ताला म्हणतो, मग त्यांना सांगायचं की माझ्या 2-2 फॅमिली आहेत, आपण दोन्ही फॅमिली मिळून मुक्ताच्या अवॉर्डसाठी एकत्र जाऊयात. मुक्ता म्हणते, हो मी कळवते बापूंना. तर लगेच पुरुषोत्तम म्हणतो, बापूंना मी सांगतो, तू सागर रावांना सांग. मुक्ता म्हणते, कशाला, तो बिझी असेल या सगळ्यासाठी, त्याला कुठे वेळ मिळणार आहे. माधवी मुक्ताला समजावत म्हणते, मुक्ता काही झालंय का. जरी झालं असेल तर आपण शांत व्हायचं, शब्दाला शब्द वाढवायचा नाही. आता तुमच्या दोघांच्या मध्ये सही आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, नाही भांडलोय आम्ही, सगळं नीट आहे. पुरुषोत्तम मुक्ताला सागरला फोन लावायला सांगत असतो. तर मुक्ता फोन लावायला लागते आणि स्वतःशीच म्हणते, या कडू कारल्याचा मूल कडू नसू दे म्हणजे झालं आत्ता. मुक्ता सागरला फोन लावते. सागरला इकडे फोन येतो. तर मिहीर विचारतो, कोण आहेस. तर सागर सांगतो, माझं बडबड नशीब. तर सागर फोन उचलतो. मुक्ता म्हणू लागते, आजूबाजूला माधवी पुरुषोत्तम असतात म्हणून मुक्ता सागर सोबत खूपच प्रेमाने बोलत असते. मुक्ता म्हणते, फार वेळ नाही घेणार तुमचा, तुम्हाला काहीतरी गुड न्यूज द्यायची आहे. तर सागर लगेच म्हणतो, माझं घर सोडताय का तुम्ही. वा 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 वा, छान गुड न्यूज आहे, बाय बाय. तर लगेच मुक्ता हळू आवाजात म्हणते, एवढं कुठलं नशीब आहे माझं. मुक्ता म्हणते, मला हे आयकॉन ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर केलाय, म्हणजे आज संध्याकाळी सगळ्या फॅमिलीला इन्व्हाइट केलंय, तर तुम्ही याल ना. तर सागर म्हणतो, असल्या फालतू फंक्शन्सला जात नाही मी. सागर सांगतो की मी येणार नाही. तर लगेच मुक्ता इकडनं म्हणते की वेळात पोहोचताय, तसंही मी तुम्हाला रिमाइंडर देईनच. तर सागर लगेच मुक्तावरती ओढत म्हणतो, सकाळी सकाळी दारू प्यायलात का तुम्ही, आणि तुम्ही मला वेळेवरती येण्याचं रिमाइंडर देणार. स्वतः 3.5 मिनिटं लेट असता. तर मुक्ता म्हणते, अहो 3.5 मिनिटाचं काय घेऊन बसलायत, या तुम्ही. लगेच सागर म्हणतो, मी नाही येणार, आयुष्यभर वाट पाहत बसा. सागर फोन ठेवून देतो. सागरने फोन ठेवलेला असतो हे मुक्ताला माहीत असताना देखील मुक्ता म्हणते, हो हो वेळेत पोहोचा, गुड डे, बाय बाय. मुक्ताचं बोलणं ऐकताच बापू माधवीला देखील आनंद होतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता घरी आल्यानंतर बापू म्हणतात की लग्नानंतरची ही पहिली आनंदाची बातमी आहे, आम्ही नक्की येऊ. बापू विचारतात की कुठे आहे. तर मुक्ता सांगते, युनिक पार्क हॉटेलमध्ये. लगेच बापू मिहीरला फोन करून सांगतात. तर मिहीर म्हणतो, हो हो मी सागरला तिकडे पाठवेलच.
त्यानंतर इकडे सागरने त्याच्या वकिलांना बोलवलेलं असतं आणि सागर त्याच्या वकिलांना म्हणतो, समजा मी जर सईची कस्टडी ही हर्षवर्धन आणि सावनीला परत दिली तर. सागरचं बोलणं ऐकताच वकिलांना देखील मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.